तो भाई हिमाचल टूर के बाद अभी चल रहे हैं हम लोग एक नए ट्रिप पे, और ये ट्रिप महाराष्ट्र की होने वाली है, इसलिए हम लोग हिंदी में नहीं मराठी में बात करेंगे। तो अभी माझ्यासोबत कोण है? अश्विन, हाय। शुभम, हाय। हमारा नया ड्राइवर, और एक भाई हमसे जुड़ने वाला है, त्याच्याकडे चाललो आहे। तिथे जाऊन गाडीची पूजा करू आणि मग जर्नी स्टार्ट करू। तोपर्यंत टिके रहो हमारे साथ, बहुत दूर जाना है। बताता हूँ सुबह जब चाय पीऊंगा तब कि कहाँ जाना है। ओके जसं मी सांगितलं होतं, आता चाललोय आपण भोस्याच्या दिशेने। भोश्यावरून आपण कुठे जाणार आहे? 1 मिनिट, कदाचित अंधार असेल। सो सरप्राईज विप्राईज काही नाही, आपण निघालो आहे कोकण टूरसाठी, आणि कोकण नंतर आपण जाऊ गोवा। तर ऑन द वे कुठले कुठले सिटीज येईल ते तर तुम्हाला माहितीच आहे नागपूरचे, पण ही रोड ट्रिप जी असणार आहे मस्त असणार आहे, मस्त फुल टू धमाल आणि फुल टू एन्जॉय करू आपण सगळेजण। अश्विन, शुभम, अजून एक दादा येणार आहे आपला नीलेश भाई, वो तो रॉयल आदमी है, दिखाता हूँ मिलाता हूँ आप सबको। चलो अभी उसी के बाद हे गुड मॉर्निंग गाईज। आता आज म्हणजे काल रात्री आम्ही पोहोचलो रायगडाला। कालचा दिवस खूप जास्ती हेक्टिक म्हणजे मजा आली, ड्रायव्हिंगमध्ये गेला। सकाळी साधारणतः 5 वाजता वगैरे घरून निघालो आणि समृद्धी महामार्गाने संभाजीनगरपर्यंत, संभाजीनगरला आम्ही समृद्धीवरून उतरलो, आणि देन त्यानंतर मग आम्ही जो जुना पुणे आणि पुणे औरंगाबाद संभाजीनगर हायवे जो आहे तिथे त्या मार्गाने, पण शिक्रापूरजवळ खूप जास्त ट्रॅफिक लागली। लिटरली आम्ही अहिल्यानगरपर्यंतचा प्रवास 7 तासामध्ये कंप्लीट केला, पुणे ते अहिल्यानगर 7 तासामध्ये। आणि रात्री रायगडावर पोचायला उशीर झाला, साधारणतः 10 वाजले असतील। हो, नक्कीच 10 वाजले होते। तर आता रायगडाच्या दर्शनाला जाऊया। श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे पाचाड गावात आत्ता आम्ही आहोत, आणि इथनं शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या स्वराज्याचा इतिहास, आपल्या मातीचा इतिहास, ही पवित्र भूमी, ज्या पवित्र भूमीवर आजपर्यंत कित्येक साऱ्या मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीला मी पहिल्यांदा व्हिजिट करतोय, आणि खरोखर खूप जास्ती उत्साह आहे मला, खूप जास्ती, की मी रायगडावर जाईल आणि त्या ठिकाणी मी भेटी देईल, ज्या ठिकाणी माझ्या महाराजांची पावलं, तिथे महाराजांच्या पावलं ते त्या कधी काळी त्या ठिकाणी पावलं महाराजांची असतील, त्या ठिकाणी मी आज जाईल। आणि खरोखर एक अभिमान आहे मला त्या गोष्टीचा, की मी यार तिथे पोचतोय। सो आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण रायगडचा टूर आपण करणार आहोत। मोस्ट ऑफ ऑल रायगडच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्या दाखवायचा मी पूर्णपणे प्रयत्न करतोय। लेट्स सी। आत्ता तर माझ्या मागे बघत असाल तुम्ही, सह्याद्री पर्वतरांगा दिसत असेल तुम्हाला। सो आता आम्ही जाताना तर रोपवेचा यूज करणार आहे, पण रिटर्न येताना पायी यायचं प्लॅन करतोय, पण बघू, अजूनपर्यंत काही पक्का नाही आहे। जर झालं तर पायीच चढत जाऊया, कारण महादरवाजा वगैरे पाहायचा आहे, आणि महादरवाजा पाहायला तोच एक महत्त्वाचा आहे, स्वराज्याचा महादरवाजा। सो प्रयत्न तर तोच असणार आहे की पायी जायचं। बाकी वेळेचा अभाव, बाकी काही नाही आहे। वेळेच्या अभावापुरती आम्हाला तिकडे रोपवेने जावं लागेल, पण ठीक आहे, बघतोय, प्रयत्न करतो। जर असलं तर आजचा पूर्ण ब्लॉग आपण रायगडासाठी देऊ, आणि पूर्ण रायगड बघू आणि रायगड एक्सप्लोर सुद्धा करू।
दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे. काल मी काही छोटे छोटे व्हिडिओज टाकलेले होते. काल नागपूर टू पुणे प्रवास झाला आपला. 7.5 तासामध्ये अहिल्यानगर म्हणजे आधीचं अहमदनगरपर्यंत आम्ही पोहोचलो. पण त्यानंतर शिक्रापूर जवळचं जे ट्रॅफिक होतं ते प्रचंड जास्त गर्दीचं होतं. त्यामुळे पुण्यात पोहोचायला आम्हाला म्हणजे एफसी रोड पोहोचायला, कारण आम्हाला गुडलक कॅफेला जायचं होतं. तुम्ही पाहिलं असेल गुडलक कॅफेचे आमचे छोटे छोटे ब्लॉग्स होते त्याच्यामध्ये, ते पाहिलं. त्यानंतर आम्ही रात्री निघालो, ट्रॅफिक काढत रायगडाशी पोहोचलो. रायगडाच्या पायथ्याला म्हणजे ह्या पाचाड गावात पोहोचलो. पाचाड गाव इथे बाकी सगळ्या म्युझियम वगैरे पण आपण बघूयात, पण आत्ता सगळ्यात पहिले श्रीमान रायगडाचं दर्शन घेऊयात. श्रीमान रायगडावर जायचं प्लॅनिंग होतं पायी, पण वेळेच्या अभावामुळे आता आपण प्लॅन करतोय की रोपवेने जाऊयात, गड फिरू आणि रिटर्न पायी खाली उतरूया. तर आजचं संपूर्ण ब्लॉगमध्ये आपण रायगडाचं दर्शन घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादपर्शनी पावन झालेली जी ही भूमी आहे, या भूमीमध्ये आज आपण आलो आहे. तर सगळेजण म्हणजे शुभम, अश्विन, सगळे निलेश, सगळे प्रचंड उत्साही आहे प्रत्येक भागाला एक व्हिजिट करण्यासाठी. आणि मी पण खरोखर पहिल्यांदा व्हिजिट करतोय. खरोखर सगळ्यात जास्ती उत्साही आहे मी आज. तर आज आपल्याला रायगडाला जायचं आहे. पूर्ण दिवस आपण रायगडाला देऊयात, बघू सगळ्या गोष्टी आपण तिथे एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. बाकी भेटूयात रायगडावर. बाकी सांगतो तुम्हाला रोपवे कुठून घेता येईल. या साईडला आम्ही इथे थांबलो होतो. हिरकणी अंगण म्हणून गाव आहे, पाचड गावात हिरकणी अंगण. खूप चांगला स्टे मिळाला आहे. डिसेंट फूड, डिसेंट सगळं काही होमस्टे आहे. तुम्ही पण येऊन राहू शकता. आणि इथनं थोडं समोर गेलं 200 मीटरवर तर आपण पायी चढू शकतो. आणि या साईडला रोपवेचं दिलेलं आहे. सो आपण रोपवेकडे पळतोय. चला निघूयात आपण रोपवेकडे. आता हा जो कडा आहे, हा कडा म्हणजे हिरकणी बुरुज. आपण बऱ्याच कथांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे की या बुरुजावरून हिरकणी आपल्या बाळाला दूध देण्यासाठी किंवा आपल्या बाळासाठी, बाळाच्या काळजीने ती खाली उतरलेली. हा बघू शकता कसं 90 डिग्रीमध्ये हा पूर्ण कडा आहे. विचार करा या कड्यावरून ती कशी उतरली असेल. म्हणजे आईची ममता म्हणते ना, त्याला मानावं लागेल. म्हणजे आईच्या ममतेसाठी आई काहीही करू शकते ना, त्याची प्रचिती देणारा हा गड आहे, हिरकणी गड, हिरकणी बुरुज. बाकी याला वरून सुद्धा मी जाणार आहे, तर वरून तुम्हाला दाखवतो की याची प्रचंड जी उंची आहे ती कशी आहे.